वर्डच्या सेक्शनमध्ये आपण वर्डमध्ये एखादं चांगलं ॲप्लिकेशन फॉर्म कसं बनवतात ते आपण पाहू. पहिल्यांदा आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून असं लिहू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म असं लिहायचं आहे, आपल्याला एंटर करायचं. थोडं जागा सोडता पण इतकी. आता याच्यामध्ये मला काय गोष्टी करायच्या आहेत, मला या ठिकाणी इन्सर्टवर जातो, या ठिकाणी टेबलवर जातो, 2 टेबल घेतो मी अशी. टेबल आले, याला मी थोडंसं लहान करून घेतो असं. इथं पकडतो, याला थोडंसं लहान करतो असं. इथं मला लिहायचं आहे फर्स्ट नेम, एंटर करतो असं. थोडं याला एंटर करून असं करतो, टॅब दाबतो असं, एंटर करतो. इथं मिडल नेम लिहितो, टॅब दाबतो, एंटर मारतो इथं थोडंसं असं. आणि दुसरं लास्ट नेम लिहितो असं. परत एंटर करतो असं, टॅब दाबतो असं, परत एकदा एंटर मारून खाली लिहितो असं. इथं मला लिहायचं आहे नेम ऑफ द, पूर्ण माहिती लिहायची आहे. टॅब दाबतो असं, खाली आणतो असं, 2 लाईन सोडतो मी असं. तर इथं मी लिहू शकतो वाटल्यास. काय लिहायचं आहे, या डब्यात मला लिहायचं आहे, पूर्ण माहिती लिहायची मला या डब्यात. नेम ऑफ द ॲप्लिकेंट ॲज इट शुड बी ऑन द फीस रिसिप्ट, हॉल तिकीट अँड फायनल सर्टिफिकेट अँड फायनल, असं मी टाईप केलं काहीतरी. इथं एक लाईन सोडतो मी, इथं खाली लिहितो. आता इथं मला लिहायचं आहे डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे. टॅब दाबतो असं, एंटर करतो, थोडंसं एंटर करून लिहितो. मोबाईल नंबर लिहायचा मला असा, परत एंटर मारून खाली टाईप करून लिहितो. इथं ADDREW ॲड्रेस असं लिहितो, टॅब दाबतो असं. थोडं जास्त जागा सोडतो मी अशी, टॅब दाबून ॲड्रेसला. एज्युकेशन लिहायचं आहे, एज्युकेशन लिहितो मी असं, एंटर करतो आहे. एंटर करून थोडी जागा घेतो, याला पण मोठी. त्यानंतर इथं मला एज्युकेशन या ठिकाणी इथं IDENTIT आयडेंटिटी प्रूफ, PRO प्रूफ नंबर असं लिहू शकता. असं आयडेंटिटी प्रूफ नंबर लिहू शकता आपण असं. त्याला एंटर मारा थोडंसं खाली, टॅब दाबा, थोडं एंटर करून लिहित जा असं. एक एंटर करून मी वर एंटर करून खाली असं लिहितोय सगळं. त्यानंतर मला इथं आणखी काय लिहायचं आहे, या ठिकाणी इथं मला लिहायचं आहे, समजा पिनकोड लिहायचं आहे असं. त्यानंतर इथं मला डिस्ट्रिक्ट लिहायचं आहे. इथे एंटर करा अगोदर, असं लिहा. सगळं डिटेल असं लिहायचं आहे एक करून. ते मी शॉर्टकटमध्ये असं लिहिलं, सगळं तयार केलं असं. आता मला यात काय करायचं आहे, इथं या ठिकाणी मला काही टेबल छोटे छोटे सेल घ्यायचे, तयार करायचे. तर इन्सर्टवर जायचं, या ठिकाणी टेबलवर जायचं. इथं इन्सर्ट टेबलवर जायचं. केलं का? इथं क्लिक करा असं. इन्सर्ट टेबल किती सेल पाहिजेत आपल्याला, डब्बे
तर जवळपास 15 सेल पाहिजेत मला एकाच लाईनमध्ये. तर एक लाईन लिहा खाली, तर एंटर करा, तर 15 सेल असे आले. परत खालच्या मिडल लाईनला मला किती पाहिजेत एंटर करा, इथं थोडं खाली घ्यायच्या खाली. इन्सर्टवर जा, परत टेबलवर जा, परत इन्सर्ट टेबलवर जा, परत मला इथं 15 सेल एकाच लाईनमध्ये पाहिजे. असं एंटर करतो आहे, असे डबे येते. लास्ट नेमला पण मला तसेच पाहिजेत. इन्सर्टवर जातो, टेबलवर जातो, या ठिकाणी इन्सर्ट टेबलवर जातो, परत इथं 15 लिहितो इथं, आणि इथं 1 लिहितो, असं एंटर करतो. तर हे असे आले. त्यानंतर डेट ऑफ बर्थला मला डेट ऑफ बर्थ लिहितो आपण, जन्मतारीख 2/2/2005 असं लिहितो आपण. तर ते किती अंकी आहे आपलं, 4 आणि 4 8 अंकी आहे. तर इन्सर्टवर जायचं, टेबलवर जायचं, इन्सर्ट टेबलवर जायचं, 8च सेल घ्यायचे मला इथे, कारण 8 सेल डेट ऑफ बर्थ आपण 8 सेलमध्ये लिहितं. असं 1 लिहायचं, इथं एंटर करा, तर 8 सेल येतील अशी. याला तुम्हाला लहान करायचं असेल तर याला इथं पकडू शकता या ठिकाणी पॉईंटला, बघा हे दिसते का बारीक पॉईंट, आणि याला असं दाबू शकता, असं लहान करू शकता असं. मोबाईल नंबर 10 अंकी असतो, तर 10 अंक लिहायचे. ते इन्सर्टवर जायचं आपण, टेबलवर जायचं आपण, असं इन्सर्ट टेबलवर जायचं आपण, असं याला 10 अंक लिहायचं, आणि एका लाईनमध्ये पाहिजे, एक लाईनच घ्या, एंटर करा. असं 10 अंकाला लहान करायसाठी इथं पकडू शकता, बारीक करू शकता, असं इथं पकडून याला बारीक करू शकता, असं दिसते का. आता ॲड्रेस हा लांबलचक असतो आपला, ॲड्रेस हा लांबलचक असतो आपला. तर या 3 लाईनमध्ये घ्यायचं. इन्सर्टवर जायचं, टेबलवर जायचं, इन्सर्ट टेबलवर जायचं. या ठिकाणी आपण इथं एक 15 जे सेल आहेत ते 3 लाईनमध्ये पाहिजेत मला, 3 लाईन लिहा. तर 15 सेल 3 लाईनमध्ये आले, असे आले का. इथं हे मधला वाढलेला स्पेस डिलीट करा, असं डिलीट की दाबले तर डिलीट होऊन जाईल, असा डिलीट होईल. त्यानंतर मला शिक्षण लिहायचं आहे, मला एज्युकेशन लिहायचं आहे. इथं एज्युकेशन लिहायचं आहे मला. एज्युकेशनसाठी इन्सर्टवर जायचं, टेबलवर जायचं, मला 5 टेबल करायचं, 1 2 3 4 5 टेबल घ्यायचं, असं घेतलं का. याच्यात मला काय काय लिहायचं आहे, एक्झाम लिहायचं आहे, इथं लिहायचं आहे. एक्झामच्या नंतर काय असते, इथं बोर्ड असते, त्यानंतर इथं इयर ऑफ पासिंग असते, इथं पर्सेंटेज असते, आणि इथं रिझल्ट असते. करेक्शन, स्पेलिंगचं करेक्शन करून घ्या, कधी कधी स्पेलिंग चुकते आपलं, करेक्शन करून घ्या. असं टॅब दाबायचं, असं तर असे टॅब दाबून तुम्ही याची कॉलम तयार करू शकता. असे दिसते का. असं आयडेंटिटी प्रूफसाठी सुद्धा मला लिहायचं आहे, नंबर लिहावा लागतो आयडेंटिटी प्रूफचा. इन्सर्टवर जायचं, टेबलवर जायचं, इन्सर्ट टेबलवर जायचं. तर आयडेंटिटी प्रूफ मला एक 10 अंक लिहायचं आहे, 10 अंक लिहायचे, 10 अंक एकाच लाईनमध्ये लिहायचे, एका लाईनमध्ये लिहू शकता. असं एंटर करा. असं याला पण तुम्ही लहान करू शकता, असं परफेक्टली चांगलं शोभेल असं त्याला लहान करायचं. असं त्यानंतर मला इथं काय पिनकोड लिहायचा आहे, पिनकोड 431806 6 अंकी असते. इथं पिनकोड लिहायचं आहे, इन्सर्ट टेबलवर जायचं, इन्सर्ट टेबलवर जायचं, इथं 6 लिहायचं अंक, आणि एकाच लाईनमध्ये पाहिजे, एकच लाईन घ्यायची अशी. याला तुम्ही थोडंसं इथं इंटर करा, आणि थोडी जागा सोडून टेबल इन्सर्ट करा 6 अंकाचं, थोडंसं मोकळं होईलच. खालच्या लाईनला जर घेतलं 6 आणि 1 टाका, तर असं छान येईल, थोडंसं जागामध्ये अंतर सुटेल, असं प्रत्येक टेबलमध्ये. असं डिस्ट्रिक्ट लिहायचं आहे, त्याला एंटर करा, आणि डिस्ट्रिक्टसाठी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचा एक टेबल करायचा आहे. त्याला मला 15 लिहायचे आहेत, एकाच लाईनमध्ये 15 नंबर मी असे लिहिले. तर डिस्ट्रिक्ट मोठं राहू शकते, असं स्टेट, डिस्ट्रिक्ट काय देऊ शकता. असं तर असं तयार केलं आपण. असं हा टेबलचा एक फॉर्मॅट तयार केला. असं ॲप्लिकेशन फॉर्मला आपण थोडंसं आणखी इफेक्टिव्ह करू शकता. असं ॲप्लिकेशन फॉर्म लिहिलं आपण, असं याच्या खाली काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म प्लीज फिल इन द असं लिहायचं, प्लीज PLEASE प्लीज फिल प्लीज फिल इन द फॉर्म, प्लीज फिल इन इंग्लिश ENGLISH इंग्लिश असं टाईप करू शकता बघून काही असेल तर. अँड कॅपिटल लेटर इंग्लिश अँड CAPITL कॅपिटल लेटर्स LETTERS लेटर्स ओनली ONLY असं लिहू शकता हेडिंग. आणि मग ऑल द फील्ड मॉडिटरी पर्यंत लिहू शकता. ऑल फील्ड FIELD फील्ड मॉडिटरी मार्क
मॉडिटरी, मॅन्डेटरी, MEN कॅपिटलमधल्या MANDATORY मॅन्डेटरी, TICK टिक, द APPROPRA अप्रोप्रिएट, BRACKET ब्रॅकेट असं लिहू शकता. आणि पुढे मला इथं डेट लिहायची आहे. इथं खालच्या साईडला मला इथं डेट लिहायचं आहे. डेटही लिहू शकता आपण. त्या तिन्ही लाईनमधलं अंतर कमी करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे असं मला. इथं जायचं, याच्यातलं अंतर मला रिमूव्ह करायचं. अंतर रिमूव्ह झालं, या तिन्हीला सेंटरला घेऊ शकता. असं घेतलं का? असं या नावाला मला मोठं करायचं आहे. जरा मोठं केलं मी असं छानसं. याला पूर्ण कॅपिटलमध्ये करण्यासाठी अप्पर केस केलं. असं केलं. दिसते का तुम्हाला? एक सेल घ्यायचं, इन्सर्टवर जाऊन शेप्सवर जाऊ शकता. असं एक सेल घेऊ शकता. असं हे तयार करू शकता आपण. असं याला असं एक बॉक्स घेऊ शकता. असं या बॉक्सला थोडंसं खाली सरकू शकता. असं इफेक्टिव्ह करता येईल आपल्याला. इथं मला फोटो पाहिजे असेल तर फोटोसाठी जागा घेऊ शकता आपण. असं इथं फोटोसाठी आपल्याला जागा घेता येईल, ब्लँक फाईल घेता येईल आपल्याला. असं फोटो घेऊ शकता. असं विद्यार्थ्याचा फोटो इथे यायला पाहिजे. तर हे असं केल्यानंतर मला हे जे डेटा दिसतो हा, इथं मला एक सेल घ्यायचा आहे, इन्सर्टवर जायचं, याला एंटर करा थोडंसं. असं इथं इन्सर्टवर जाऊन इथं टेबलवर जा आणि एकच टेबल घ्या. एकच टेबल घेऊ शकता. असं घेतलं आपण. असं तर मी असं तयार केलं. याच्यात इथं मला आणखी एक इथं बरेचसे कॉलम्स तुम्ही यात ॲड करू शकता. पाहिजे तिथे कॉलम ॲड करू शकता. ओके. त्यानंतर मला इथं काय करायचं आहे, या ठिकाणी इथं क्लिक करतो. या ठिकाणी क्लिक करतो. असं दिसते का? याला कलर द्यायचा असेल तर तुम्ही कलर देऊ शकता. असं व्हेरियस डिफरंट कलर तुम्हाला असं फिल करता येईल. आपण थोडंसं असा कलर फिल करा, थोडा इफेक्टिव्ह दिसेल आपल्याला. असं आता एक महत्त्वाची गंमत आहे याच्यातली, की आपल्याला ह्या बॉर्डरला सिलेक्ट करायचं. असं केलं का? मी या बॉर्डरला सिलेक्ट करायचं. असं या होममध्ये जायचं आणि या बॉर्डरवर जायचं आणि याला एक चमत्कारिक काम करायचं, ते म्हणजे नो बॉर्डर करायचं. बघा, आपण नो बॉर्डर केलं तर लागलीच काय झालं, सगळ्या बॉर्डर गेल्या आणि आपला फॉर्म्स एकदम फॉर्मसारखा आपल्याला दिसतो. दिसतो का? तर अशा प्रकारे आपण ॲप्लिकेशन फॉर्म बनवायचं. इथं एखादा लोगो घ्यायचा MKCLचा. इथं एक लोगो घेऊ शकता तुम्ही. एक शेप घ्या असं छानसा. इथं इन्सर्टवर जा, शेप्सवर जा, एक शेप घेऊ शकता. इथं एक शेप घेऊ शकता. असं चौकोनी शेप घेऊ शकता. याच्यामध्ये MKCLचा लोगो पाहिजे असेल तर इथं शेप्सवर जा, इथं पिक्चरवर जा आणि इथून ऑनलाईन पिक्चरवर जा. इथं MKCL लोगो असं लिहू शकता. एंटर करा. MKCLचे लोगो येतील आपल्याला. इथं क्लिक करा. MKCLचे लोगो येतील. जे लोगो तुम्हाला पाहिजे क्लिक करा, इन्सर्ट करा. लोगो असा फिल होऊन जाईल. असा छानसा लोगो आपण इथं घेतला. या ॲप्लिकेशन फॉर्मला मला असं चौकोनी बॉक्समध्ये इथे क्लिक करू शकता. असं सेम टू सेम आपल्या MSCIT सारखं असं साधारण आपण असा एक तयार करू शकता फॉर्म. आता इथं क्लिक करायचं, याला गोल करायचं असं छानसं. पण मधलं अक्षर दिसत नाही आपल्याला. घाबरायचं नाही. या ब्रिंग टू फ्रंटवर जायचं या ठिकाणी आणि इन फ्रंटला टिक करायचं. असं या ठिकाणी आलं नाही तर इथं क्लिक करा, या पॉईंटला टिक करा आणि इथून याला सेंड टू बॅक करा किंवा ब्रिंग टू बॅक करा. आलं. याला सिलेक्ट करा. असं अक्षराचा कलर हा व्हाईट करू शकता तुम्ही. व्हाईट कलर करा. आणखी इफेक्टिव्ह दिसेल. याला बोल्ड करा. असं थोडं जाड दिसेल. असं हा आपण काय तयार केला, ॲप्लिकेशन फॉर्म तयार केला. हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा. सोबत यात तुम्हाला काही फोटोचा ॲड करायचा असेल तर तुम्हाला माहितीच आहे फोटो कसा ॲड करायचा. इथं क्लिक करायचं आहे, फॉर्मॅटवर जायचं आहे, फिलशेपवर जायचं आहे, पिक्चरवर जायचं आहे. इथून फॉर्म फाईलवर जाऊन तुम्ही किंवा ऑनलाईन फॉर्म फोटो तुम्ही पण असं इन्सर्ट करू शकता. परत या मी फॉर्ममध्ये बरेचसे काही बदल केले. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ते इतरांना करून दाखवा की कसं फॉर्म बनवतात, ॲप्लिकेशन फॉर्म कसा तयार केला जातो. ही ट्रिक आपण या वर्डच्या ॲप्लिकेशनमध्ये करून दाखवली. तर तुम्हाला हा व्हिडिओ परत आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.